स्वागत। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्यावरून काल सकाळी संजय राऊतांनी थैथयाट केला, पण काल रात्री त्यांच्याच पक्षाच्या 3 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या खासदारांना आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला हजेरी लावली होती। शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्लीमध्ये सर्व खासदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता। या स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, त्याचबरोबर भाऊसाहेब वागचौरे हे देखील उपस्थित होते। तर दुसरीकडे मंगळवारी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी देखील उपस्थिती दर्शवली होती। परवा दिल्लीतल्या शिंदेंच्या सत्कार सोहळ्यात ठाकरेंचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते। हेच संजय दिना पाटील श्रीकांत शिंदेंनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला देखील उपस्थित होते अशी प्राथमिक माहिती आहे। नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव आणि भाऊसाहेब वागचौरे हे ठाकरेंचे 3 खासदार शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित होते। ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाल्यानं आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये आपल्या सर्व खासदारांची भेट घेणार आहेत। राजधानी दिल्लीत या घडामोडी सुरू असताना आज ठाण्यामध्ये राजन साळवी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे। तर शिवसेनेच्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी, आदित्य ठाकरे यांनी खासदारांना या सक्त सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे। आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनं खासदार नाराज असल्याचं देखील कळतंय। मंत्र्यांनी बोलावल्यावर जायला हवं, खासदार आपली नाराजी बोलून दाखवली आहे। सरकार आता बहुमताचं निवडणूक आयोगाचं बसलेलं आहे। त्याच्यात भाजपा एक घटक पक्ष आहे, मग मिंदे गट आहे आणि एक फुटलेली राष्ट्रवादी आहे। ह्या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन ठीक आहे, तुम्ही जेवढा आमचा पक्ष फोडायचा ना फोडा, ज्यांना घ्यायचे भ्रष्ट असतील घ्या, ज्यांच्यावर डाग असतील, आम्ही बोलत नाही डाग अच्छे आहेत, भाजप बोलतं डाग अच्छे, पण घ्यायचं असेल घ्या। हे सगळं झाल्यानंतर जनतेचे प्रश्न जे आहेत आणि तुमच्या जाहीरनाम्यात जे प्रश्न होते किंवा मांडलेले विषय होते त्याच्यावर कधी काम करायला लागणार आहे, पण जनतेचे प्रश्न कोणी बोलत